नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 20 जुलै आणि आज मी निघालो आहे ड्युटीवरती. तर आज सोमवार आहे, तर म्हटलं जरा लवकर जाऊया आणि मला पहिली बुकिंग भेटलेली आहे ठाण्याची. तर जाऊया लोकेशनवर, करूया पिकअप. तर मंडळी पोचलेलो आहे लोकेशनवरती, घेतला OTP आणि केला पिकअप. आता मी निघत आहे ठाण्याकडे जाण्यासाठी, पण मध्येच एक बेलापूरचं स्टॉप ॲड केलेला आहे. तर आता पोचलेलो आहे मी खारघरच्या रस्त्यावरती आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. मस्त फ्रेश वातावरण आहे. आज गाडी चालवायला खरंच खूप मजा येईल, फक्त पावसामुळे ट्रॅफिक नाही झालं पाहिजे. तर मंडळी पोचलो आहे मी बेलापूरला. पहिला स्टॉप जो आहे तो कंप्लीट केलेला आहे आणि आता इथून मी जात आहे पुढे ठाण्याला. तर मंडळी पोचलेलो आहे मी रबाळेला नेहमीप्रमाणे खूप ट्रॅफिक होतं. जवळपास 10 ते 15 मिनटाचं ट्रॅफिक होतं. गाड्या खूप स्लो मूव्हिंग होत होत्या. एक लेनसुद्धा बंद केली होती काम असल्यामुळे, त्यामुळे ट्रॅफिक जमलं होतं. तर मी पोचलेलो आहे ठाण्याला आणि ट्रिप एंड केली मी आणि कॅश कलेक्ट केली ₹965. त्याच्यानंतर मला लगेचच बुकिंग लागलेली आहे तिथून आणि आता मी जात आहे कस्टमरला पिकअप करण्यासाठी. अंधेरी वेस्टची बुकिंग आहे. जवळपास 2 तास लागणार आहेत ह्या ट्रिपला, पण मला पैसे खूप चांगले भेटलेले आहेत, त्यामुळे मी ही ट्रिप घेतलेली आहे. आणि आता मी पोचलेलो आहे कस्टमरच्या लोकेशनवरती. घेतला OTP, केला पिकअप आणि आता मी निघालो आहे अंधेरी वेस्टकडे जाण्यासाठी. तर मंडळी आता पावसालासुद्धा सुरुवात झालेली आहे. अजून मी ठाण्यातच आहे, पण आता तिथूनच सुरुवात झालेली आहे पावसाला. तर बघूया आता किती वेळ लागतो आहे. तर मंडळी मी पोचलेलो आहे आता अंधेरी वेस्टला आणि ट्रिप केली एंड. कॅश कलेक्ट केली ₹1585. तर मला खूप वेळ झाला काही बुकिंग लागत नव्हती. मग मी गेलो विलेपार्ले वेस्टला. तिथे थोडा वेळ थांबलो, नाश्ता केला, तरीसुद्धा मला काही बुकिंग भेटली नाही. शेवटी 2 तास मी तिथे थांबलो. मला चांगली बुकिंग भेटलीच नाही. मग शेवटी बुकिंग भेटली मला विलेपार्लेवरून मुलुंडची. गेलो कस्टमरच्या लोकेशनवरती, घेतला OTP आणि आता मी निघालो आहे तिथून मुलुंडकडे जाण्यासाठी. तर मंडळी आता मी पोहोचलेलो आहे JVLRवरती आणि हा आहे पवईचा रस्ता. तर आज ट्रॅफिक नव्हती, त्यामुळे जरासं बरं वाटलं. तर मंडळी पोहोचलेलो आहे मी मुलुंडला. ट्रिप केली एंड आणि कॅश कलेक्ट केली ₹285. मग मी तिथूनच गेलो मुलुंडच्या CNG पंपावरती. तिथे खूप लाईन होती. काय माहिती का लाईन होती. जवळपास 15 मिनटानंतर माझा नंबर आला आणि आता मी CNG भरलेला आहे गाडीमध्ये. आणि आता मग बघूया आपल्याला पुढची कुठली बुकिंग लागते. तर CNG भरल्यावरती लगेचच आपल्याला तिथून लागली BKCची बुकिंग. तर आता जाऊया कस्टमरच्या लोकेशनवरती, करूया पिकअप आणि BKCला पोचल्याच्या नंतर बघूया तिथून आपल्याला कुठली बुकिंग भेटते. तर गेलो कस्टमरच्या लोकेशनवरती, घेतला OTP आणि आता मी जात आहे BKCकडे. तर आता मी पोचलेलो आहे चेंबूरला. चेंबूरच्या पुढे जो BKC कनेक्टर आहे तिथे पोचलेलो आहे आणि तिथे एका गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता ब्रिजच्या सुरुवातीलाच. त्यामुळे 15 ते 20 मिनटं लागली आम्हाला फक्त ब्रिज चढण्यासाठी. तर मग मी आता पोहोचलेलो आहे BKCला. ऑनलाईन पेमेंट होतं, त्यामुळे कॅश कलेक्ट करावी लागली नाही आणि BKCवरून लगेचच लागली मला एअरपोर्ट टर्मिनल 1ची. तर गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP, केला पिकअप आणि निघालो एअरपोर्टकडे जाण्यासाठी. तर आता पोहोचलेलो आहे सांताक्रूझ ब्रिजच्या खाली. खूप ट्रॅफिक होतं. संध्याकाळचा पीक टाईमसुद्धा सुरू झालेला होता. तर मी पोहोचलो एअरपोर्टला. ट्रिप केली एंड. ₹380 कॅश कलेक्ट केली. नंतर विलेपार्ले वेस्टवरून बुकिंग लागली उलवेची. गेलो कस्टमरच्या लोकेशनवरती, घेतला OTP, केला पिकअप आणि निघालो मी आता उलवेकडे जाण्यासाठी. तर मंडळी खूप जोराचा पाऊस पडायला सुरुवात झालेला आहे आणि आता अंधारसुद्धा झालेला आहे. तर आता मी पॅसेंजरला अटल सेतूवरून जायचं होतं. तर आता मी आलेलो आहे वडाळ्यामध्ये. वडाळ्याच्या इथे खूप खतरनाक पाऊस पडत होता. पुढची विजिबिलिटी काहीच नव्हती. तर मंडळी तुम्ही जर गाडी चालवत असाल तर सेफ ड्राईव्ह करा पावसामध्ये आणि संध्याकाळच्या रात्रीच्या टायमाला तर खूप सुरक्षितपणे गाडी चालवायला हवी, कारण पुढचा रस्ता काहीच दिसत नाही. जर कोण रस्ता क्रॉस करत असेल तर ते सुद्धा दिसत नव्हतं, कारण सगळे काळा रेनकोट घालूनच रस्ता क्रॉस करत होते. मला तर काहीच दिसत नव्हतं. आता पोहोचलेलो आहे मी अटल सेतूवरती आणि जसं अटल सेतूवरती पोहोचलो, खतरनाकवाला पाऊस सुरू झालेला आहे. पुढची गाडीसुद्धा दिसत नाही आहे. गाडीच्या लाल लाईट आहेत, त्यामुळे थोडीफार विजिबिलिटी येते. पण ज्या गाड्यांनी पार्किंग लाईट लावलेल्या आहेत त्यांच्यामुळे विजिबिलिटी कमी होते. बघा माझ्या पुढे एक गाडी आहे, तिची लाल लाईट आहे, त्याचा काही त्रास होत नाही. पण येल्लो लाईट चालू आहे, त्यामुळे खूप त्रास होतो आहे. तर आता पोहोचलेलो आहे मी उलव्याला. ट्रिप एंड केली आणि
₹970 कॅश कलेक्ट केली. तर आता मग जाऊया आपल्या घराकडे. उलव्यावरून आता मोकळं जायला लागणार आहे, कारण काही बुकिंग भेटणार नाही. तर हा आहे जैनपेठेचा रोड. नुसते कंटेनर भरलेले असतात त्या रोडवरती. इथे सुद्धा सुरक्षित गाडी चालवायला लागते, कारण या कंटेनरला दिसत नाहीत काही गाड्या. तर आता मंडळी पोहोचलेलो आहे कामोठच्या CNG पंपाचा इथे. तर बघूया आता किती गर्दी आहे. हे काय CNG पंपाची लाईन ही रस्त्यापर्यंत आलेली आहे. जवळपास अर्धा तासानंतर माझा नंबर लागलेला आहे. तर गाडीमध्ये भरला मी CNG आणि आता तिथून मी निघालो आहे घराकडे जाण्यासाठी. तर बघतोय काय कामोठ्याच्या बाहेर एका कंटेनरवरती भला मोठा डब्बा लोखंडाचा घेऊन जात होतं. खूप लोड होतं, खूप स्लो गाड्या मुव्हिंग होत होत्या. खूप ट्रॅफिक जमलं होतं या गाडीमुळे. तर मग हळूहळू करून मी पण त्याच्या बाजूने गेलो. पण या गाडीने जवळपास 3ही लेन ब्लॉक केल्या होत्या. चौथी लेन थोडीशी मोकळी होती. मग तिथून मी निघून गेलो, म्हणजे सगळ्या गाड्या तिथूनच निघत होत्या. तर तिथून मी निघून गेलो. तर मंडळी माझी आजची अर्निंग आहे. पहिली ट्रिप कामोठ्यावरून ठाण्याची होती, त्याचे भेटले मला ₹931. त्याच्यानंतर ठाण्यावरून अंधेरी वेस्टचे भेटले ₹1345. त्याच्यानंतर विलेपार्लेवरून मुलुंडचे भेटले ₹310. मुलुंडवरून BKCचे भेटले ₹393. BKCवरून एअरपोर्टचे भेटले ₹320 आणि विलेपार्लेवरून उल्वेचे भेटले ₹645. आणि मी आज 2 वेळा CNG भरला. मुलुंडमध्ये भरला ₹720 आणि कामोठेमध्ये भरला ₹230चा. तर मंडळी आता आलेलो आहे मी माझ्या घराजवळ. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्या.